हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इंटरेस्टिंग असा पदार्थ घेऊन आलेलो आहोत। जसं की तुम्हाला माहिती आहे, इडल्या आपण सगळे घरी नेहमीच बनवतो। प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी रविवारी हा पदार्थ बनलेलाच असतो। अशाच ह्या इडल्या दिवसभर खाऊन जेव्हा कंटाळ येतो आणि तरी सुद्धा इडल्या उरतात घरी, तेव्हा त्या इडल्यांचं काय करायचं हा प्रश्न पडतो। आज अशाच इडल्यांचं आपण अगदी मस्त असं सँडविच बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर ह्या 3 इडल्या उरल्या होत्या, त्या आपण घेतल्यात। ह्या इडल्यांना आपण मधून कट करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण बर्गर बन कट करून घेतो मधून, अगदी त्या पद्धतीने आपण इडल्यांचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। अगदी सांभाळून इडल्या कट करून घ्यायच्यात, नाहीतर ते तुटू शकतात। आता इथे 3ही इडल्या आपण कट करून घेतलेल्या आहेत। या इडलीच्या एका भागावरती आता आपल्याला चटणी लावायची आहे। जी आपण खोबऱ्याची चटणी बनवतो इडलीसाठी, तीच चटणी आपण इथे वापरलेली आहे। एका भागाला आपण इडलीला चटणी लावून घेतलेली आहे। आता यावरती आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। आवडीप्रमाणे कमी जास्त कितीही टाकू शकता। त्यानंतर यावरती आपल्याला मोझरेला चीज टाकायचं आहे। आता ह्या इडल्या बनवताना मोझरेला चीज मात्र तुम्हाला आवर्जून लागेल, कारण की नंतर इडलीचं सँडविच आपण जेव्हा खातो तेव्हा जो पूल येतो मोझरेला चीजचा, तो एकदम भारी वाटतो बघायला सुद्धा आणि खायला सुद्धा। अगदी भरभरून असं मोझरेला चीज आपण यामध्ये वापरलेला आहे। त्यानंतर टेस्टसाठी आपण स्लाइस चीज सुद्धा यावरती वापरलेला आहे। आता प्रत्येक मुलांना चीज तर फार जास्त आवडतं, त्याच्यामुळे अगदी भरभरून असं चीज आपण यामध्ये टाकलं तरी काही हरकत नाही। ह्या इडल्या आता आपण फोल्ड करून घेणार आहोत, अशा पद्धतीने बंद करून घ्यायच्यात। आता हे सँडविच आपल्याला बटरमध्ये मस्त असे दोन्ही बाजूने परतून घ्यायचे। त्यासाठी पॅन मध्ये आपण बटर टाकलेलं आहे। अगदी अलगद सँडविच आपण बटरवरती ठेवूयात, म्हणजे ते सुटले जाणार नाहीत। जेव्हा ते परतले जातात त्यानंतर ते सुटले नाही जात, पण आत्ता ते सुटले जाऊ शकतात, त्यामुळे अगदी हलक्या हाताने ते ठेवा। आता ना गॅसचा फ्लेम एकदम लो करायचा। खूप लो फ्लेमवरती आपल्याला हे मस्त असे दोन्ही बाजूने बटरवरती परतून घ्यायचेत। अशा पद्धतीने ना इडल्या वरून थोड्याशा प्रेस केल्या की ते चिटकले जातील आणि मग सुटत नाही सँडविच आपलं खाताना। इथे तुम्ही पाहू शकता, असं थोडं प्रेस करून आपण हे सँडविच मस्त असं दोन्ही बाजूने बटरमध्ये परतून घेणार आहोत। साधारणतः 3-4 मिनिटं एका बाजूने परतून घेतल्यानंतर मग ते आपल्याला पलटायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा परतून घ्यायचं आहे। परतून घेण्यापेक्षा तुम्ही टोस्ट करून घ्यायचं आहे असं सुद्धा म्हणू शकता। पॅन वरती आपण हे मस्त असं टोस्ट करून घेतोय। वरून पुन्हा सँडविच थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे ते अजिबात सुटणार नाही। आता दुसऱ्या बाजूने मस्त असं टोस्ट झालं की फक्त 5 मिनिटात आपलं हे मस्त असं इडली सँडविच बनवून तयार आहे। अजिबात कष्ट लागत नाहीत आणि खायला तर इतकं अप्रतिम लागतं की तुम्हाला काय सांगू। तुम्ही जेव्हा स्वतः घरी बनवाल तेव्हाच तुम्हाला समजेल। तुमच्या घरी कधी शिळी इडली उरली असेल किंवा सकाळी बनवलेली इडली दुपारसाठी उरली असेल, तर तुम्ही डेफिनेटली ही रेसिपी ट्राय करू शकता। सँडविच मस्त चिटकलं सुद्धा आहे, अजिबात सुटत नाही आणि गरमागरम असं आहे। दिसायला सुद्धा छान दिसतंय। तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने बटरमध्ये इडली परतली गेली, त्याच्यामुळे ती दिसायला किती छान दिसते। सिरियसली हे वाला इडली सँडविच ना दिसायला जितकं भारी दिसतं, खायला त्यापेक्षा सुद्धा जास्त भारी लागतं। मुलं तर खूप जास्त आवडीने खातील। आपण इथे मोझरेला चीज वापरलेलं, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता चीज पूल सुद्धा एकदम मस्त आलाय। मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा तुम्ही हे वाले सँडविचेस देऊ शकता, गार झाले तरी खायला खरंच छान लागतात। नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। कशी वाटली आजची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।